सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला फिरायला जाण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. जर तुम्ही बिझनेससाठी प्रवासावरती जात असाल तर आज तुम्हाला त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यवसायाच्या संदर्भामध्ये केलेल्या प्रवासामध्ये तुम्हाला यश मिळेल. खर्च प्रचंड असेल त्यामुळे तुमचं बजेट आधीच ठरवा. नवीन कुठलंही कार्य योजना यशस्वी झाल्यामुळे तुम्ही मनापासून आनंदी असाल. प्रेमजीवनामध्ये तुमच्या थोडासा तणाव राहील. कुटुंबाकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. आज तुम्हाला पैसे कमावणं सोपं राहील. तुम्हाला प्रेमाचा नवीन प्रस्ताव मिळू शकतो. तुमचं आरोग्य थोडंसं बिघडेल. व्यवसायामध्ये विचारपूर्वक निर्णय घेतल्यास अपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. प्रत्येक काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकता. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळू शकते. आनंदामध्ये वाढ होईल किंवा एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल आणि तुमच्या प्रेमजीवनातही आनंदाचे क्षण येतील. मात्र वडिलांसोबतचं तुमचं नातं बिघडू शकतं. आज तुम्ही वाईट संगत टाळावी. कुटुंबातील आर्थिक समस्यांबाबत चर्चा होईल. कोणाशीही अनादरानं वागू नका. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश आणि समाधान मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे संपूर्ण लक्ष द्याल. तुमच्या नात्यातील समस्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं जाईल. आज व्यवसायामध्ये प्रगतीचा दिवस आहे. तुमच्या अनेक योजना यशस्वी होतील. यामुळे तुम्हालाही आनंद होईल. जर तुम्ही एखाद्यावरती प्रेम करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनामध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यावसायिक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज तुमचं मन आनंदी राहील. मनोरंजनाच्या तुम्हाला संधी मिळतील. भाऊ बहिणीचं नातं हे अधिक घट्ट होईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज भासेल. त्यामुळे ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. त्यांचा पाठिंबा तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये बळ देईल. कामाच्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यानं तुमचा दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. आरोग्य बिघडेल परंतु दुपारनंतर स्थिती सुधारेल. आईकडनं काही फायदा तुम्हाला होऊ शकतो. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज वाहन जपून चालवा. कुटुंबामध्ये काही गोष्टींबाबत तुमचे गैरसमज निर्माण होतील. तुमच्या खाण्यापिण्याकडे आज विशेष लक्ष द्या. आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रासदायक ठरतील. प्रवास तुमचा सुखकर होईल आणि कामाच्या ठिकाणी दिवस सामान्य असेल. तुम्हाला आज ताणतणाव आणि थकवा जाणवेल. मेहनत केल्यानंतर नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि समाजामध्ये तुमच्या कामाला जास्त महत्त्व राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. एवढंच नाही तर शिक्षणातही आज तुमच्या व्यत्यय येईल. जर तुम्ही एखाद्यावरती प्रेम करत असाल तर आज
तुमच्या नात्यामध्ये काही आव्हाने येतील. तुमच्या कोणत्याही मित्राला तुमच्या प्रेम जीवनामध्ये हस्तक्षेप करू देऊ नका. कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या थोडासा ताणतणाव राहील. ऑफिसमध्ये एखाद्याशी तुमचं भांडण होऊ शकतं. कायदेशीर अडथळे दूर करून लाभदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रवासादरम्यान तुमचं सामान सुरक्षित ठेवा. वडिलोपार्जित संपत्तीचा तुम्हाला आज लाभ मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा उत्पन्नाच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला अडचणी येतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. प्रेमाच्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी घ्या. तुमचं प्रेम प्रकरण सर्वांसमोर उघड होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस हा ठीकठाक राहील, मात्र तुम्हाला तुमच्या मेहनतीचं संपूर्ण फळ मात्र मिळेल. आज तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज कोणत्याही बाबतीत बेफिकीर राहू नका. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. स्पर्धा आणि शत्रुत्वामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. तब्येत तुमची नक्कीच सुधारेल. करिअर क्षेत्रामध्ये परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. दिवस इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ न करण्याचा आहे आणि तेच तुमच्यासाठी चांगलं राहील. प्रवास करताना तुम्ही काळजी घ्या. तुमच्या प्रियकराशी वाद झाल्यानं तुमचं नातं मात्र बिघडू शकतं. मात्र वैवाहिक जीवन तुमचं चांगलं राहील. कुटुंबामध्ये तुमच्या आनंदाचं वातावरण राहील. प्रॉपर्टीची कामं तुम्हाला लाभ देतील. प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल. व्यवसाय तुमचा चांगला चालेल. मुलांशी संबंधित चिंता कमी होतील. प्रयत्न केल्यास तुमचे रखडलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मिळाल्यानं मिठाईचा तुम्ही आस्वाद घ्याल. कुटुंबामध्ये आज आनंद राहील आणि कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल. खर्च वाढतील, परंतु तुम्हाला बिझनेसमध्ये एखादी डील मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज शेअर बाजारात काम करणाऱ्या लोकांसाठी चांगला दिवस आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला यश राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या दिवसाची सुरुवात ही खर्चानं होईल. तुमच्यावरती थोडासा आर्थिक दबाव राहील. तब्येतीची तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्या जेवणामध्ये जास्त मसाले वापरू नका. आईकडनं तुम्हाला अधिक प्रेम मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील आणि भावंडांना मात्र काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. बाहेर फिरायला जाणं पुढे ढकललं तर बरं होईल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सरप्राईज पार्टी देखील प्लॅन करू शकता. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये दिवस आज अनुकूल असेल. आज अनावश्यक धावपळ होईल, तसेच मनामध्ये थोडी चिंता राहील. मानसिक शांतता मिळेल. व्यवसायातील वादांवरती अगदी सहज तोडगा काढण्यात तुम्ही सक्षम व्हाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या दृष्टीने आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही मनापासून काम कराल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. तसेच चांगलं फळ देखील तुम्हाला मिळेल. लक्झरी वस्तूंवरती जास्त पैसे तुमचे खर्च होतील, परंतु त्यामुळे तुमचं मन देखील दुःखी होईल. एखादी दुखापत किंवा पोटदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य राहील. प्रेमजीवनामध्ये गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतो. तुमच्या घरी पाहुणे येतील. चांगली मनं उत्साहित करणारी बातमी मिळेल. धोकादायक कामं तुम्ही टाळा. कर्जाचे व्यवहार तुम्हाला कमी करावे लागतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात चांगली होईल.
तुमच्या खर्चावरती तुमचं नियंत्रण राहील. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. आज तुम्हाला तुमचा बायोडेटा पाठवल्यास नोकरीमध्ये फायदा होईल. कुटुंबामध्ये तुमच्या प्रेम राहील आणि तुम्हाला तुमच्या आईचं सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी आजचा दिवस शुभ आहे. प्रवास, नोकरी आणि गुंतवणूक अपेक्षित लाभ देतील. कामामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका तुम्ही पत्करू नका. वरिष्ठांच्या भेटीचा तुम्हाला लाभ होईल. कायदेशीर कामामध्ये तुम्ही डेडलाईन लक्षात ठेवा. कार्यक्षमतेचा तुम्हाला लाभ मिळेल. व्यावसायिक लाभ होतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.